लावला असेल तर पक्षाची भूमिका काय असेल? यात पक्ष फोटो काढला पाहिजे? यात पक्षाच्या भूमिकेचा काय संबंध आला? तो फोटो काढलाच पाहिजे. यात पक्षात महाराष्ट्र सरकारनं आदेश काढावा, त्यांचं सरकार आहे. महाराष्ट्र सरकारनं त्या पद्धतीचा आदेश काढावा ना. सर, एकीकडे इंग्रजांविरुद्ध लढणारे टिपू सुलतान, दुसरीकडे भाजपचंही तुम्ही सातत्याने आरोप करत आलेले आहे की यांची इंग्रजांच्या विरोधात लढण्याची भूमिका काय असेल? एक लक्षात घ्या, टिपू सुलतान हा 1799 साली इंग्रजांशी लढताना श्रीरंगपट्टणमच्या किल्ल्यात त्याला मृत्यू झाला. त्याला ब्रिटिशांनी त्याच्यावरती हल्ला केला आणि तो मरण पावला. त्याच्यामुळे काही लोक त्याला, इतिहासकार काही लोक, मी नाही, स्वातंत्र्य लढ्यातला ब्रिटिशांबरोबर मृत्यू पावलेला पहिला स्वातंत्र्य सैनिक असं काही लोकांची भूमिका आहे. माझा असा प्रश्न आहे, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दाखवावं की आम्ही ब्रिटिशांविरुद्ध लढलो आणि कुठे शहीद झालो, कुठे आम्हाला खरचटलं, हे त्यांना दाखवण्याची गरज आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटिशांबरोबर लढताना भारतीय जनता पक्ष कुठे होता? कुठे होता? त्यांनी स्वतः जाहीर करावं ना, डिक्लेअर करावं की आम्ही इथे इथे होतो. अटल बिहारी वाजपेयी इथे इथे होते, अडवाणी इथे होते, किंवा संघाचे हे अमुक अमुक नेते, किंवा आता जे काय पिलावळ उसळली आहे त्यांचे बापजादे देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये कुठे होते हे त्याने सांगावं. पण छत्रपती शिवाजीराव महाराजांशी जी चुकीची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर या देशात कोणाशीही तुलना होऊ शकत नाही, तो करण्याचा प्रयत्न करू नये. हे आम्ही या सामनामध्ये आमची भूमिका पक्षाची स्पष्ट केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं हिंदवी स्वराज्य हे स्वतः निर्माण केलं आणि टिपूला वारसा हक्कानं राज्य मिळालं, ते त्याने वाढवायचा प्रयत्न केला. पण छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं. लक्षात घ्या, संघर्ष केला, स्वतःचं राज्य त्यांनी निर्माण केलं, त्यांना वारशाने मिळालेलं नव्हता. फरक आहे. संदीप देशपांडे सातत्याने चला. तुमच्याविरुद्ध बोलताना काल तुम्ही जो लेख लिहिला होता ठाकरेंचा बाहेर तो समजतो बैला सगळ्यांचा बैल, ठीक आहे, सोडून दे. तुमच्यावरती नाव न घेता टीका केली. एक प्रश्न असा आहे की पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांकडे दुर्लक्ष होते. सरकारकडून अजूनपर्यंत आश्वासनांची पूर्तता झाली नाहीये. शासकीय नोकरीचं आश्वासन त्यांना देण्यात आलं होतं. पेहलगावच्या हल्ल्यामध्ये काय फक्त एकच मृत्यू नाही झाला महाराष्ट्रातला, 6 कुटुंबांवरती आघात झालेला आहे. आणि प्रत्येकाच्या घरी तेव्हा भारतीय जनता पक्षाचं लटांबर जाऊन, बरं का, छाती पिटून राजकीय आक्रोश करताना आम्ही पाहिलेलं आहे. आम्ही पाहिलं आहे ना, हे करू ते करू, नोकऱ्या देऊ, मदत करू. पण भारतीय जनता पक्षाचा खोटरडेपणा अशा प्रसंगातही दिसतो जिथे आमचे लोक शहीद झालेत, मारले गेलेत. 26 हिंदू मारले गेले ना पहलगावमध्ये, आणि त्यातले महाराष्ट्रातली 6 कुटुंब आहेत. पुणे, कल्याण, डोंबिवली. जेव्हा राजकीय आक्रोश हे करत होते, राजकीय आक्रोश म्हणतो मी, पॉलिटिकल आउटकम, काय महाराष्ट्र सरकारला निर्देश द्यावेत अशा पद्धतीची विनंती केली. नाही, अमित शहाने कशाला निर्देश द्यायला पाहिजे? जे आता टिपू सुलतानच्या संदर्भात छाती पिटतायत हिंदुत्व हिंदुत्व म्हणून, त्यांना एक कळत नाही का की हा विषय महाराष्ट्र राज्याच्या अखत्यारीतला सुद्धा आहे ना. या सगळ्या कुटुंबातून जे लोक मारले गेलेले आहेत, त्यांनी आपला माणूस गमावलेला आहे. त्यांच्यासाठी जर सरकार काही करू शकत नसेल तर कसलं हिंदुत्व आणि कसला राष्ट्रवाद? हिंदू प्लंबर आणि वायरमॅनलाच घरी बोलवा, अभिनेता शरद पोंक्षे सांगतात. उर्मट असला तरी चालेल. गणेश नाईक, बोरसे शिंदे यांच्यामधला वाद आता पोचीला पोहोचलाय आणि श्रीकांत शिंदे म्हणतायत की त्यांना म्हणा की माझ्या विरुद्ध निवडणुकीला लोकसभेला उभे राहा. माझा गणेश नाईक यांना एक प्रेमाचा सल्ला आहे. भारतीय जनता पक्षात राहून तुम्हाला या प्रवृत्तीशी लढता येणार नाही, कारण या प्रवृत्तीला छुपा पाठिंबा शेवटी फडणवीस आणि अमित शहाचा आहे. भारतीय जनता पक्षाबरोबर राहून तुमची ही लढाई ही टोकाला जाणार नाही. त्याच्यामुळे गणेश नाईक यांनी पुन्हा स्वगृही यावं
शिवसेनेत यावं आणि या लढाईचे रणशिंग फुंकावं. विजय गणेश नायकांचाच होईल. एवढं